अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न, शासनाचे नियम व नागरिकांच्या व रुग्णांच्या जीवावर उठलेल्या आरोग्य विभागावर नागरिकांचा तीव्र विरोध। अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून नवीन मार्ग देण्याच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जुन्या बस स्टँड जवळील परतवाडा अकोट रोड लगत असलेले विद्यमान मुख्य प्रवेशद्वार अनेक वर्षापासून नागरिकांच्या सोयीचं असून तेच काम ठेवावे अशी मागणी होतीये। दरम्यान इथं नव्याने 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आलंय, तरी सुद्धा प्रशासनानं स्मशानभूमीकडील उताराच्या बाजूने नवीन मुख्य प्रवेशद्वार देण्याचा प्रस्ताव पुढे आणलाय। हा रस्ता पूर्णपणे उताराचा असल्याने या ठिकाणी यापूर्वी अनेक दुचाकी व चारचाकी अपघात झाले असून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे हा मार्ग मुख्य प्रवेशद्वारासाठी धोकादायक असल्याचं नागरिकांचं मत आहे। नागरिकांच्या मते सध्या असलेला मुख्य रस्ता व्यवस्थित व सुरक्षित असल्यामुळे तो बंद करण्याची कोणतीही गरज नाही। उलट नवीन मार्गामुळे भविष्यात अपघातांची शक्यता वाढू शकते। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे, ज्येष्ठ पत्रकार शिवदास मते यांच्यासह अनेक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन देत जुना मुख्य प्रवेशद्वार पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। मात्र प्रशासन व संबंधित ठेकेदारांकडून हा रस्ता बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी स्थानिक आमदार गजानन लवटे यांनी लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरते आहे।